सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा असेल. तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची आज काळजी वाटेल. जर एखाद्याशी तुमचा काही वाद झाला असेल तर तो वेळेमध्येच सोडवण्याचा प्रयत्न करा. जर कोणी अलीकडे तुमच्या मनामध्ये भरलं असेल तर तुमच्या भावना त्याला सांगा. तुमच्या जोडीदाराच्या सर्व चुकांकडे आज तुम्ही दुर्लक्ष कराल. पैशांच्या व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. नवीन नोकरी जॉईन करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. रात्री लवकर झोपणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. तुमचं आरोग्य ठीक राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं व्यक्तिमत्व ग्रूम करण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. तुम्ही घेतलेले काही निर्णय सध्या तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक राहील. व्यवसायातील कार्यप्रणाली तुम्हाला सुधारावी लागेल. कायदेशीर बाबी सोडवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ताण आणि थकव्यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. सहलीला जाताना महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही ऑफिसमध्ये काही काम करत असाल तर मग मात्र तुमच्या चुकांबद्दल तुम्ही सतर्क राहा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरेल. तुम्ही एखाद्या असहाय्य व्यक्तीच्या उपचारामध्ये मदत करू शकता. प्रेमातील जोडपी एकमेकांच्या भावनांचा आदर करतील. हा काळ घरगुती जीवनासाठी खूप चांगला असेल. व्यवसायामध्ये तुम्ही जोखीम घ्याल जी भविष्यामध्ये तुम्हाला फलदायी ठरू शकते. जर तुमची तब्येत खराब असेल तर तुम्हाला त्यामध्ये काही सुधारणा दिसू शकते. कामाच्या निमित्तानं लांबचा प्रवास होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्नदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे आल्हाददायक आणि अनुकूल असेल. तुम्हाला आज असे अनुभव, आठवणी आणि वस्तू मिळतील ज्या कधीच तुटणार नाहीत किंवा मिटणार नाहीत. आज तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये समजूतदारपणा वाढेल, ज्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन मजबूत राहील. आज कोणत्याही प्रकारच्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. IT क्षेत्राशी संबंधित लोकांना पगारवाढ आणि पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मानसिक शांतीचा असेल. गरजू लोकांना मदत करण्यामध्ये तुम्ही खूप यशस्वी व्हाल. खूप दिवसांनी तुम्हाला एखाद्या जुन्या जवळच्या मित्राची भेट होईल. आज तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी काही चांगल्या संधी देखील मिळू शकतात. तुमचे अडकलेले पैसे देखील आज तुम्हाला पुन्हा परत मिळतील. तुमच्या व्यवसायामध्ये काही गुप्त योजना ठेवा. तुम्हाला एखादं काम करायचं असेल तर पुढे जाण्यापूर्वी तज्ज्ञ लोकांचा सल्ला अवश्य घ्या. नोकरी करणारे लोक पार्ट टाइम काम करण्याची योजना आखू शकतात. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी विशेषतः फलदायी असेल. मोबाईल आणि ईमेलद्वारे चांगली बातमी मिळेल. आज कमी मेहनतीचे मोठे फायदे मिळण्याची तुम्हाला जास्त शक्यता आहे. व्यवसायामध्ये कुठलाही नवीन नियम लागू करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. इंटरनेटशी संबंधित व्यवसायांमध्ये फायदेशीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं भाग्य हे थोडंसं कमकुवत राहील. आज तुम्हाला खोटी प्रशंसा देखील मिळू शकेल.
जर तुमच्या इच्छेनुसार काही काम पूर्ण झालं असेल तर तुमचा जोडीदार तुमच्यावरती खुश असेल. आज जर तुम्हाला एकटं वाटत असेल तर ओपनली बोलण्यामध्ये बिलकुल संकोच करू नका. आज अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ तुम्हाला शक्य आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येक समस्या तुम्ही स्वतःच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. तरुणांनी निरुपयोगी कामांपासून आपलं लक्ष वळवून घ्यावं आणि आपल्या करिअरवरती लक्ष केंद्रित करावं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा पूर्वीपेक्षा चांगला जाईल. तुमच्या प्रायव्हसीमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीपासून तुम्ही अंतर राखायला हवं. तुमची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे तुम्ही पार पाडा. वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील. तुम्हाला आज कदाचित जाणवेल की एखाद्याबद्दल तुमचं आकर्षण हे केवळ एकतर्फी प्रेम आहे. आज पैशांशी संबंधित समस्या तुमच्या दूर होतील. आज तुम्हाला कौटुंबिक व्यवसायामध्ये तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. महिला आज स्वतःसाठी काहीतरी खरेदी करण्याचा निर्णय घेतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येऊ शकतो. कोर्ट केसेसमध्ये देखील तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमचा कोणत्याही विषयातील मुद्दा इतरांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही आज पूर्णपणे प्रयत्न कराल. कुटुंब आणि मुलांसोबत वेळ घालवण्यानं तुमचं परस्पर नातं हे मजबूत होऊ शकतं. आजचा दिवस प्रेमी युगुलांसाठी अत्यंत प्रेमानं भरलेला असेल. आज रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही दोनदा विचार करा. तुमच्या महत्त्वाच्या योजना अंमलात आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. नोकरी बदलण्यापूर्वी त्याबद्दल तुम्ही योग्य माहिती घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं सर्व काम तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होईल. आज तुमचे विचार तुमच्या मनाला एक प्रकारची शांती देतील. विद्यार्थी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवून छान वाटेल. आज तुम्हाला तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका असा सल्ला आमच्याकडनं दिला जातोय. तुमचे बिझनेस कॉन्टॅक्ट सर्कल वाढवा. तुम्हाला आज तुमच्या आरोग्याची काळजी वाटेल, मात्र तुमची ही भीती अनावश्यक ठरेल. मित्रांसोबत सहलीला जाणं खूपच रोमांचकारी असणार आहे. तुम्हाला खूप मजा येईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला घरातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडनं सहज मिळतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या जवळ राहण्याची आणि त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याची गरज भासेल. तुम्ही आज भविष्य लक्षात घेऊन छोटीशी गुंतवणूक करू शकता. मालमत्ता खरेदी करण्याचं स्वप्न लवकरच तुमचं पूर्ण होईल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुमच्या ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी राहील. आज तुमच्या हट्टीपणामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना मात्र करावा लागू शकतो. लग्नासंबंधित माहितीसाठी ज्योतिषाला भेटण्याची आज तुम्ही शक्यता आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये तुम्ही आज भाग्यवान राहाल. तुम्हाला नको असलेल्या गोष्टींवरती खर्च करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामावरती तुम्ही पूर्ण लक्ष द्या. काही कारणास्तव तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं फटकार सहन करावा लागू शकतो. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.